नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार। काय मित्रांनो, एक बाईच्या जातीवर बोलायचा विषय म्हणून बोलू राहिलो आणि खरंच बाईच्या जातीवर वेळोवेळी बोलायला पाहिजे। प्रबोधन होतं, काहीतरी मनामध्ये थोडा उजीड पडतो, समजायला लागतं, उमजायला लागतं। एरवी बाईची जात म्हणली की सगळ्या मंडळीच्या, सगळ्या माणसाच्या, पोरायच्या, जवानाच्या, सगळ्याच्या मनात बाईच्या जातीबद्दल एक वेगळा ग्रह तयार झालेला असतो, झालेलाच आहे वेगळा ग्रह। गल्लीनं चालत असताना तुम्ही गल्लीनं चला, तुमच्या बोळीनं चला, तुमच्या रस्त्यानं चला, सडकान चला, कुठं चला, बाईच्या जातीकडं माणसानं पाहिलं ना, एकच भावना असते, एकच भावना। तिच्याकडे नजर टाकली की या बादराची, मग ते कोणी असन, जवान असन, मुलगा असन, अगदी म्हातारपणात झुकलेल्या म्हाताऱ्या माणसाची सुद्धा गत सांगू राहिलो। बाईच्या जातीकडे पायाचा दृष्टिकोन वेगळा झालेला आहे, बरोबर? खोटं सांगणार नाही, तुम्ही तुमच्याहून अनुभव घ्या, स्वतःहून। काय ना, आपण स्वतःला त्या ठिकाणी ठेवून पाहिलं तर खरंच कळायला लागेल की नाही भाऊ, खरंच ही गोष्ट खरी आहे। कुठलीही बाई असो, कुठलीही मुलगी असो, ती बगर लग्नाची असो, लग्न झालेली असो, नवऱ्यान टाकून दिला असो, तिला सोडून दिला असो नवऱ्यानं, सगळ्याची एकच भावना। सगळ्याच्या भावनेमध्ये बाई म्हणजे एक वासना भागवणारी वस्तू, याच्या पलीकडे कोणालाच काही दिसत नाही। बाई एखादी समोरून दिसली की माणसाचा डायरेक्ट कॅमेरा सुरू होतो, केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळी बाई निहाळणं सुरू होती। जस काही याच्याकडे सर्वे, त्या कामाचा सर्वे दिला की तुम्ही त्या कामाचा सर्वे करा। कुठली बाई दिसली, कशी दिसली, कशी आहे, गोरी आहे, काळी आहे, अंगानं भरेल आहे, गोरी पान आहे, कवळी शेलाटी आहे, कवळी आहे, चवळीसारखी, ह्या सगळ्या गोष्टी माणसात अगदी कुटून कुटून ठासून भरलेल्या आहेत। त्याला आहेत काही बाया सुद्धा कारणीभूत आहेत, आपण सांगता येणार नाही की बुवा बाया कारणीभूत नाही, पण बाया सुद्धा तितक्याच कारणीभूत आहेत त्या गोष्टीला, माणसाला उत्तेजित करण्यासाठी। खोटं सांगणार नाही, तुम्ही बघा, अनुभव घ्या, खात्री करा, खोटं सांगणार नाही। बाया सुद्धा तितक्याच कारणीभूत धरल्या जातात या गोष्टीसाठी, बरोबर ना? काय, मी त्या माता भगिनीच्या विषयी वाईट बोलणार नाही, वाईट बोलायचं काही कारण नाही आणि मला ते बोलायचं पण नाही। पण माणसाची वृत्ती वेगळी होईल असल्यामुळं आणि वेगळी होत चालल्यामुळं ह्या गोष्टीला लय मोठे फाटे फुटत चालले आणि हे फाटे फुटत जाता 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 याचा एक भला मोठा वृक्ष तयार होईल, बरोबर ना? तर काय आहे ना की माणसाला बाईकड पायचा दृष्टिकोन अगदी वेगळा। बाईची जात म्हणजे ही काही वेगळी नाही, माझी आई सुद्धा एक बाईच आहे, माझी बहीण सुद्धा एक बाईच आहे, माझी बायको सुद्धा एक बाईच आहे, माझी मुलगी सुद्धा एक बाईच आहे। हे सगळं काही सगळं जेव्हा बघितलं जाते तेव्हा कळतंय ते बाईच आहे ना। सगळं बघितल्यानंतर तर कळतं ना की नाते संबंध कुठलाही धरा, आपल्या आईचा धरा, आपल्या मावशीचा धरा, आपल्या बहिणीचा, आपल्या पत्नीचा, आपल्या मुलीचा, कुठलाही जरी विषय घेतला आणि कुठला जरी आपण कुठल्याही प्रकारचा विचार करून जर पाहिलं तर बाई ही सगळी सारखीच ना हो। गल्लीनं चाललोत, बाई दिसते, आपल्याच घरच्या कुठल्या तरी बाईशी तिची बिचारीची निगडीत आहे, वाईट काही नाही। सौंदर्य ठीक आहे, तुम्हाला डोळे दिलेत ना, नजरेचा वापर करा, तुम्हाला डोळे दिलेत ना, खरंच तुम्ही नजरेचा वापर करा, सुख भोगा डोळ्यानं ना की शरीरानं।
डोळ्यानं. हे डोळे देवानं कशासाठी दिले? सुख भोगायसाठी, दुःख भोगायसाठी, सुख पाह्यासाठी, दुःख पाह्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पहा, तुम्ही शोधा, याच्यातून तुम्हाला काय भेटतंय त्याच्यावर शहानिशा करा. आणि आपण कुठल्या थरात आहोत हे पहा. खोटं सांगणार नाही. बाईकडं पाहिलं लगे तुमची मनस्थिती लगे चंद्रावर जाते. चंद्रावर जाऊ देऊ नका. ती आपली माय आहे, ती आपली बहीण आहे, ती आपली पत्नी सारखी आहे, ती आपली लेकी सारखी आहे. बरोबर ना? दूषित भावना काढून टाका. तेवढीच विनंती करतो दादा हो. काही ठेवलं नाही. जे आपल्या पत्नीजवळ आहे, जे आपल्या बायकोजवळ आहे, जे आपल्या अर्धांगिनीजवळ आहे, ते सर्व जगातल्या सर्व बायाजवळ आहे. मग आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचंय वाकून. ही भावना सोडा. ही भावना सोडा. ही भावना जेव्हा आपल्यातून लुप्त पावन तेव्हा आपल्या मनामध्ये बाईच्या प्रती आदर वाढन, सन्मान वाढन, प्रेम वाढन. फक्त एवढं सांगायसाठी आपल्या समोर आवर्जून व्हिडिओ आणला दादा हो, की बाईची जात फक्त उपभोगाचं साधन नाही, ती आपली आई आहे. ठीक आहे मंडळी, व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर कमेंट करा, मित्राला शेअर करा, लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.